आज हेच म्हणण्याची वेळ आली आहे, कारण वांद्रे विधानसभा निवडणुकीचा आखाडा प्रचंड रंगतदार झालाय। शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत अर्थात बाळा सावंत यांचं निधन झाल्यानं ही पोटनिवडणूक होते। या निवडणुकीसाठी काँग्रेसनं नारायण राणेंना उमेदवार म्हणून विचारणा केली आणि मोठा ट्विस्ट आला। एकेकाळी सिंधुदुर्गाचा राजा असलेल्या राणेंना विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या लोकांनी असं काही आसमान दाखवलं की राणेंवर मुंबई मार्गे विधिमंडळात शिरण्याची वेळ आली आहे। मुळातच विधानसभेच्या बाहेर असलेले राणे प्रचंड अस्वस्थ आहेत। प्रदेशाध्यक्षपदीही त्यांची डाळ शिजली नाही। सेना भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा आणि कमकुवत विरोधक अशा परिस्थितीत राणेंना आखाड्यात उतरायला योग्य बॅटल स्पीच तयार झालंय। काही दिवसापूर्वी आमचे ऑब्झर्वर मोहन प्रकाशजी यांनी मला विचारलं होतं। मी तेव्हा त्यांना म्हणालो की मला काही दिवस द्या विचार करायला। आज तर माझी मनस्थिती नाही आहे, निवडणूक लढवावी असं मला वाटत नाही, तरी मला काही दिवस द्या, मी माझं मत सांगेन। आणि त्यामुळे त्यांनी मला विचारलं होतं। या सगळ्यात निर्णायक भूमिका ठरणार आहे ती शिवसेनेची। शिवसेना कोणाला उमेदवारी देणार त्यावर इतर पक्षांची बरीचशी गणितं अवलंबून आहेत। बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचीही पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा आहे। त्याचवेळी उपविभाग प्रमुख पुंडलिक सावंत, माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वरही फिल्डिंग लावत आहेत। पण सावंत कुटुंबियांशिवाय दुसऱ्या कोणाला संधी दिली तर सेनेसाठी ती अडचणीची खेळी ठरू शकते। बाळा सावंतांची लोकप्रियता आणि तृप्ती सावंतांना मिळणारी सहानुभूती यावर सध्या तरी तृप्ती सावंत यांचंच पारडं जड दिसतंय। मातोश्री वरून जो उमेदवार ठरवला जाईल, पक्षश्रेष्ठी जो उमेदवार मला देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे। सर्व शिवसैनिकांना लढाईसाठी सज्ज करण्याची जबाबदारी माझी आहे। आणि मला असं वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असलेला तो मतदारसंघ आहे, कारण त्या मतदारसंघातच मातोश्री आहे। आणि त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात शिवसैनिक एकजुटीने लढतील आणि पुन्हा एकदा जिंकतील। जर भारतीय जनता पक्ष बरोबर आला तर अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु जर दुर्दैवाने ही युती होऊ शकली नाही तर शिवसेना एकट्याने लढेल। दुसरीकडे एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधीचा आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू झाला असेल तर मनसे तिथं निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा राज ठाकरेंनी केल्यानं मनसेच्या विरोधाचा मुद्दा निकाली निघालाय। मनसेकडून धोका नसला तरी भाजप काय करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। समजा राणेंनी निवडणूक लढवली तर शिवसेनेला डिवचण्यासाठी भाजप राणेंना छुपी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण राणेंसारखा तगडा विरोधक विधानसभेत आणणं हे भाजपला कितपत परवडेल हाही मुद्दा महत्त्वाचा आहे। सध्या राजकीय करिअरच्या निर्णायक वळणावर असलेले राणे भाजपकडून निवडणूक लढवतील असा एक तर्क व्यक्त केला जातोय। वांद्रे विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतांवर बरीचशी गणितं अवलंबून आहेत। गेल्या वेळी जवळपास 24,000 मतं घेत एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला, त्यामुळे एमआयएमला नजरेआड करून चालणार नाही। या मुस्लिम मतांवर काँग्रेसही डोळा ठेवून आहे। पण बाळा सावंतांचा मुस्लिम मतदारांशीही अत्यंत चांगला संपर्क होता, त्यामुळे ही मतं कुणाकडे झुकणार याची उत्सुकता कायम राहणार आहे। या पोटनिवडणुकीत राणे उतरलेच तर शिवसेनाही या पोटनिवडणुकीत द्वेषानं उतरेल आणि शिवसेना विरुद्ध राणे या संघर्षाला पुन्हा धाग येईल। बाळा सावंतांची ओळख कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा निष्ठावंत अशी होती, त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचार शिवसेनेकडून केला जाऊ शकतो। राणेंसाठी मुळातच अस्तित्वाची लढाई आता सुरू झाली आहे। या पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय करिअरच संपुष्टात येऊ शकतं अशी भीती व्यक्त होते। त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसनं राणेंना दिलेला हा प्रस्ताव आणखीच किचकट आणि न उलगडणाऱ्या कोड्यासारखा झालाय। प्रस्ताव स्वीकारला तरी आणि नाही स्वीकारला तरी अडचण अशा विचित्र कोंडीत राणे अडकलेत। ही कोंडी राणे स्वतःच 23 तारखेला सोडवू शकतात। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।